Welcome everybody. Today we are going to see a new expression known as lens maker's equation. आता लेन्स मेकर इक्वेशन, लेन्स तयार करायची. मग आता आपल्याला एक लेन्स कशी पाहिजे, काय पॉवरची पाहिजे, त्याच्याकरता आपण त्याचा एक इक्वेशन तयार करणार आहे. आणि त्या इक्वेशन जे तयार केलं गेलं त्याला म्हणतात लेन्स मेकर इक्वेशन. आता मागच्या एक्सप्रेशनमध्ये बघितलं होतं आपण की रिफ्रॅक्शन ड्यू टू द सिंगल सरफेस बघितलं होतं. म्हणजे लेन्सची एक बाजू किंवा एक सरफेस असं आपण म्हटलं होतं काल, स्पेरिकल सरफेस. असे दोन स्पेरिकल सरफेस ज्यावेळेस, आता हा एक स्पेरिकल सरफेस इकडच्या बाजूचा, हा एक स्पेरिकल सरफेस इकडच्या बाजूचा, हे दोन जे स्पेरिकल सरफेस आहेत हे ज्यावेळेस आपण घेतो त्याचे वेगवेगळ्या रेडियस ऑफ कर्वेचर असतात. आणि त्या रेडियस ऑफ कर्वेचर आला की फोकल लेंथ आला. आता आपल्याला माहिती आहे की रेडियस ऑफ कर्वेचर आणि फोकल लेंथ यांचं रिलेशन जे दिलेलं आहे एफ इज इक्वल टू R/2. म्हणजे काय, फोकल लेंथ इज इक्वल टू हाफ ऑफ द रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. आता आपल्याला ज्यावेळेस इक्वेशन तयार करायचं आहे तर आपण आता हे बघू, दोन सरफेसेस, एक कालचा आपण बघितलेला अर्धा भाग इकडचा आणि त्याच्यानंतर जोडला आहे दुसरा अर्धा भाग, म्हणजे दोन स्पेरिकल सरफेसेस एकत्र जोडलेले आहेत फॉर्मिंग ए लेन्स. आता लेन्स तयार झाली. मग लेन्स तयार झाल्यानंतर आता ही लेन्स जी आहे इथे, हिला आपण इकडच्या भागाचं रेडियस ऑफ कर्वेचर C1 म्हणतो आणि ह्या स्पेरिकल सरफेसचं रेडियस ऑफ कर्वेचर C2 म्हणतो. आणि डिस्टन्स फ्रॉम पोल P टू C1 इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ कर्वेचर R1. तसंच P पासनं C2 जो आहे हा रेडियस ऑफ कर्वेचर सेकंड सरफेसचा, त्याला R2 म्हणतो आपण. नाव दिस लेन्स इज केप्ट इन अ मीडियम. आता आपण ज्यावेळेस इथं मीडियम ठेवतो तर त्यावेळेस काय होतं की दोन्ही बाजूच्या, आता कारण दोन्ही सरफेसमुळं काय झालं आहे, पॅक बंद झाला, म्हणजे आतमध्ये हवा नाही आहे. म्हणजे आतमधली जी मीडियम जी झाली ती ग्लास मीडियम झाली आणि ग्लास मीडियमच्या दोन्ही बाहेरच्या बाजू जी आहेत ते एअर मीडियम आहेत. सो देअरफॉर वी आर हॅविंग टू मीडियम्स. आउटर साइड और आउटसाइड मीडियम इज कॉल्ड ॲज द रेअरर मीडियम आणि इनसाइड मीडियम इज कॉल्ड ॲज द ग्लास मीडियम. आता हे झाले आपल्याला बेसिक माहिती. आता पुढे ज्यावेळेस आम्ही करतो स्टडी, द लेन्स इज थिन लेन्स विच इज हॅविंग अ पोल P. आता ही लेन्स जी घेतली आम्ही हे अतिशय स्मॉल, तुमचे जसे बायोलॉजीमध्ये कवर स्लिप जे वापरले जातात त्या टाईप थिन लेन्स आहे. आता ह्या लेन्सच्या बाहेर इथं ऑब्जेक्ट घेतो ॲट पॉईंट O विच इज ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, दोन्हीचे सेंटर C1 आणि C2ला ज्यावेळेस किंवा ऑप्टिकल सेंटरमधनं जी रेश पास होते, आता दोन्ही सरफेसेसचे जे ऑप्टिकल सेंटर्समधून ज्यावेळेस ही रेश पास होते त्याला म्हणतो आम्ही प्रिन्सिपल ॲक्सिस. आता O इज द पॉईंट विच इज प्लेस ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस ॲट पॉईंट O किंवा ॲट लोकेशन O. मग आता ह्या O आणि P मधलं जे अंतर झालं त्याला म्हणतो आम्ही ऑब्जेक्ट डिस्टन्स. सो U इज कॉल्ड ॲज द ऑब्जेक्ट डिस्टन्स फ्रॉम P. नाव नेक्स्ट, आता पहिल्यांदा आम्ही काय करतोय, फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस. आता फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेसचा विचार जर केला तर वी नो दॅट दिस फर्स्ट सरफेस फेसेस द ऑब्जेक्ट O. म्हणजे कोणाच्या पुढे आहे, ऑब्जेक्ट पहिल्या सरफेसच्या. मग आता ह्या O पॉईंटपासनं दोन रेज पास होतात. वन इज कॉल्ड ॲज OP I1
आणि दुसरी जी आहे ओ ए. ह्या दोन रे. आता ज्यावेळेस प्रिन्सिपल ॲक्सिसवरनं ही जी रे जाते OPI1, तिला ॲक्शियल रे म्हणतो आम्ही. आणि जी प्रिन्सिपल ॲक्सिसपासून बाजूला जी जाते ती आम्ही म्हणतो तिला पॅराॲक्शियल रे. सो पॅराॲक्शियल रे OA इट डेविएट्स. आता का डेविएट्स होते? कारण जर मीडियमच नसतं तर रे जो आहे OA तो स्ट्रेट गेला असता असा डॉटेड लाईन्सच्या मार्फत. परंतु आता मध्ये काय आलं आहे, लेन्सची एक सरफेस आलं. आता लेन्सचं सरफेस आलं म्हणजे काय झालं, डावी साईड झाली रेअरर मीडियम आणि ह्या आतली बाजू झाली एअर मीडियम. आता ज्या वेळेस रेअरर मीडियमकडनं एअर मीडियमकडं जातं तर रिफ्रॅक्शन होतं, हे तुम्हाला माहिती आहे. मग रिफ्रॅक्शन होत असताना काय होतं आहे, आमचं डेविएशन होतो. डेविएशन म्हणजे काय, ही जी ट्रॅव्हलिंग पाथची डायरेक्शन जी आहे ती काय होते, ती डिस्टर्ब होते. आणि ती कोणत्या बाजूला झुकते, ही बाजूला म्हणजे नॉर्मलच्या बाजूला झुकते. ती कशी, आता इथे तुम्ही जर बघितलं हे बा, हे डॉटेड लाईनने दाखवलं नॉर्मल एन, आणि आमचा जो रे आहे तो चालला ह्या OA मार्गाने, आणि मग तो सरळ जायच्याऐवजी आमचा काय झालं, डेविएट झाला. आता डेविएशन होऊन तो कुठल्या पॉईंटला, दोन्ही रे जे आहेत OPI1 आणि AI1 ह्या पॉईंट I1ला येऊन काय होतात, कॉन्व्हर्ज होतात. म्हणजे OP रे जो आहे तो I1ला हा OA ह्या मार्गे इथे येऊन मिळतो. म्हणजे त्याला म्हणतो आम्ही दिस टू रेज कॉन्व्हर्जेस ॲट अ सिंगल पॉईंट दॅट इज कॉल्ड ॲज I1. आता ही झाली इमेज, I1 म्हणतो त्याला आम्ही. ज्यावेळेस ती इमेज तयार होते त्यावेळेस आम्ही फक्त कन्सिडर केला ग्लासचा, लेन्सचा एकच सरफेस. परंतु तसं नाही आहे, आपल्याला दोन सरफेस आहे. बरं, दोन सरफेस आहेत, तर मग आता आपल्याला पुढे जाऊन काय कंडिशन होते सेकंड सरफेसमुळं ती आपल्याला बघायची आहे. आता ही थोडीशी वेगळी फिगर काढली समजण्याकरता, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आहे बघा, आता ही जी O आहे, आता O इज द ऑब्जेक्ट, पॉईंट ऑब्जेक्ट आहे हा. आता ही रे तर अनडेविएटेड स्ट्रेट अवे पासेस. आता ह्याच रेषेवर इकडनं जी पॅराॲक्शियल रे जी आहे ती कुठे येऊन भेटते तर पहा, पहिल्या सरफेसमुळं A पॉईंटपासून. जर हे जर सेकंड सरफेस जर नसता तर तो I1 किंवा I' येऊन मिळाला असता. आता इथं मिळाल्यानंतर काय होतं, ॲक्च्युअली आम्हाला डोळ्याला इथं दिसतोय की आमची इमेज इज फॉर्म्ड ॲट I1. मग I1 पाशी इमेज आल्यानंतर ही कंडिशन आम्ही फक्त एकच सरफेसमुळं लेन्सच्या विचारात घेतली. आता हे बघा, ही नॉर्मल पहिल्या सरफेस. परंतु ज्या वेळेस आमचा हा जो रे आहे, ज्यावेळेस सेकंड सरफेस कन्सिडर करतो आम्ही, तर होतं काय का इट अगेन स्ट्राईक्स ॲट पॉईंट B ऑन द लेन्स, सेकंड लेन्स. आता इथं ज्यावेळेस स्ट्राईक होतं, मग ह्या लेन्सची नॉर्मल जी आहे इकडे डॉटेड दाखवली. आणि मग काय होणार, ज्यावेळेस डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियममध्ये किंवा एअर मीडियममध्ये येताना नॉर्मलपासून अजून लांब जाते. म्हणजे पूर्वी इकडे गेलेली होती I1ला, तर ती आता त्याच्याऐवजी कुठे गेली, I पॉईंटला. आणि मग हा I जो आहे, दिस इज द पॉईंट वेअर OP ray meets at the point I or intersects at point I, and this I point is called as the real image which is formed to the eye. आता हे जे I आहे, माणसाचा डोळा जो आहे, आम्हाला काय भास होता, म्हणजे जर पहिले हे दोन जर कंडिशन जर घेतल्या आम्ही I1 आणि Iची, तर आमच्या काय लक्षात येतं आहे की दिस I1 जे पहिल्यांदा आम्हाला जी इमेज होती, नाव दिस I1 इज ॲक्टिंग ॲज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. आणि हे जो ऑब्जेक्ट इज
showing the image formed at point I. म्हणजे आता काय झालं, हे जे आम्हाला इथं दिसत होतं तेच आता आम्हाला कुठं दिसतं, इथं दिसतंय. म्हणजे I1 is acting as a virtual object forming a real image at point I. तर ह्या पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन आहे. आता हे एक्सप्लेनेशन पहिल्यांदा आम्ही समजून घेतलं. आता तुमच्या लक्षात आलं सगळं ओव्हरऑल की पहिल्यांदा ओ निघतो ऑब्जेक्ट, पहिला सरफेस आहे, दुसरा नाही असं समजूया. मग होतं काय, ए पॉईंटला स्ट्राईक होतो. जर एअर मीडियम असतं तर सरळ सरळच गेली असती, पण इथं सरफेस आल्यामुळं लेन्सचं म्हणजे काच आली म्हणजे डेन्सर मीडियम आलं, म्हणजे एअर मीडियम टू डेन्सर मीडियमला गेलं. डेन्सर मीडियममध्ये जाताना एअर मीडियममधून तो नॉर्मलच्या बाजूला झुकतो. आता ही डॉटेड लाईन जी आहे ही नॉर्मलची आहे, म्हणजे इकडं झुकला. आता होतं काय का त्याचं जे डायरेक्शन जर आम्ही टच केला ह्या ओ पी लाईननी इंटरसेक्ट होतो, कॉन्व्हर्ज होतो. इंटरसेप्शन पॉईंट जो आहे तो झाला इमेज पॉईंट. मग हा इमेज आमच्या डोळ्याला त्यावेळेस इथं दिसतो, परंतु हा दिसत असताना त्यावेळेस सेकंड सरफेस नसतो. परंतु आम्हाला लेन्स तयार केली म्हणजे दोन सरफेस एकत्र आणले. मग आता हा दुसरा सरफेस आता आपण विचारात घेऊ. सो देअरफॉर नाव व्हॅन इट्स फॉर द फर्स्ट टाईम ज्यावेळेस इथं ए पॉईंटला स्ट्राईक होतो त्याच्यानंतर तो लेन्समध्येच आतल्या बाजूला सेकंड पॉईंटला स्ट्राईक होतो, तो म्हणजे बी पॉईंट. मग ह्या आतमध्ये ए बी जो रे आहे तो काय झाला, तो आमचा डेन्सर मीडियमपासून आता बाहेर निघणार आहे, म्हणून त्याला काय म्हणतो डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. आता आपल्याला प्रिन्सिपल ते पण माहिती आहे की ज्यावेळेस लाईट डेन्सर मीडियममधून एअर मीडियममध्ये बाहेर पडतो त्यावेळेस तो नॉर्मलपासून लांब जातो. आता नॉर्मलची दिशा आमची ह्या सेकंड सरफेसची अशी आहे, त्याच्यामुळं आता काय झालं, पहिल्यापेक्षा अजून अँगल बेंड झाला, इकडे बाहेर आला ना. आता ह्या नॉर्मलच्या हिशोबाने म्हणजे अँगल वाढला. म्हणजे आमचं पहिल्यांदा इमेज I1ला दिसत होतं, आता आम्हाला कुठं दिसेल, आयला. सो देअरफॉर दिस I1 कॅन बी कन्सिडर ॲज द व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. आणि हे व्हर्च्युअल ऑब्जेक्टचं इमेज ही आय आहे आणि दिस इज नोन ॲज द रिअल इमेज ऑफ द ऑब्जेक्ट ओ. आता आपल्याला इक्वेशन मांडायचे ते समजून घेण्यासाठी आता आपण इक्वेशन पाहूया. आता इथे जर बघितलं, आता पहिले जे आहे आउटसाईड मीडियम इज एअर मीडियम, देअरफॉर N1 इज इक्वल टू 1. आणि आतमधली मीडियम जी आहे इनसाईड मीडियम इज टेकन ॲज N2 दॅट इज कॉल्ड ॲज N. म्हणजे लेन्सची आतली बाजूचं मीडियमला नाव दिलं आहे N. सो देअरफॉर फॉर फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस N1 इज इक्वल टू एअर मीडियमची किंमत 1, N2 इज इक्वल टू ग्लास मीडियम, त्याला N म्हटलं आहे, किंमत काही असो. नाव रेडियस ऑफ कर्वेचर. आता पहिल्या सरफेसचा रेडियस ऑफ कर्वेचर उजव्या साईडला आहे. C1पासून पीचं जे डिस्टन्स आहे त्याला आम्ही म्हणतो R1. सो R इज इक्वल टू R1. ऑब्जेक्ट डिस्टन्स यूच आहे. मॅथमॅटिकल ॲल्जेब्रिकल ज्यावेळेस आपण टाकून त्याला मायनस साईन सिम्बॉल टाकू आणि इमेज कुठे फॉर्म झाली, राईट साईडला. सो देअरफॉर इमेज विच इज फॉर्म्ड at point I1 is called as the distance V1. So therefore we take V as V1. आता आपण मागचं जे एक्सप्रेशन बघितलं त्याचं इक्वेशन काय होतं, N2 minus N1 upon R is equal to N2 upon V minus N1 upon U. आता हे मागचं रिफ्रॅक्शन ड्यू टू द सिंगल सरफेसचं इक्वेशन, याचा आता इथं वापर करतो आहे. आता आमचं पहिल्यांदा काय आहे, N1 काय आहे, एअर मीडियम. म्हणजे इथं N1 N2च्या किमती टाकून द्यायची. N1चं 1 आणि N2चं किती N इज इक्वल टू N2 मायनस N1चं किंमत झाली N-1. Rची किंमत किती R1.
सो n मायनस वन अपॉन R1 इज इक्वल टू N2 ची किती आहे n, V ची किंमत किती आहे V1 डिस्टन्स n अपॉन V1 मायनस N1 किती आहे 1 आणि u घेतला आपण. ठीक आहे. सो देअरफॉर वी गेट ड्यू टू द फर्स्ट सरफेस n मायनस 1 अपॉन R1 इज इक्वल टू n अपॉन V1 मायनस 1 अपॉन u. आता हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता सेकंड सरफेसच्यामुळं आपण विचार करतोय. आता सेकंड सरफेसमध्ये काय विचार करतोय की आम्ही जो पहिल्यांदा ओरिजिनल ऑब्जेक्ट जो म्हटलं होतं ओ, आता त्याच्याऐवजी आम्ही I1ला काय कन्सिडर करतो ॲज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. सो I1 इज ॲक्टिंग ॲज अ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट फॉर द सेकंड सरफेस. आता ज्यावेळेस तो सेकंड सरफेसला ऑब्जेक्ट म्हणून काम करतो, मग ह्या सरफेसचं रेडियस ऑफ कर्वेचर किती झाला R2. देअरफॉर व्हर्च्युअल ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज द ऑब्जेक्ट डिस्टन्स. आता तो किती झाला V1 झाला, म्हणजे u इज इक्वल टू किती झाला V1. आता आम्ही कुठल्या मीडियममधून कुठल्या मीडियममध्ये चाललो, डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम चाललो. म्हणजे माझं पहिलं मीडियम काय झालं डेन्सर, म्हणजे N1 काय झाला n, आणि रेअररकडे जातो आहे म्हणजे N2 काय झाला 1, ॲज इट इज कॉल्ड ॲज द एअर मीडियम. सो देअरफॉर we have the values n1 is equal to n, n2 is equal to 1. आता हे ज्यावेळेस आम्ही विचारात घेतो त्यावेळेस रेडियस ऑफ कर्वेचर r is equal to R2 आणि u is equal to V1. After the refraction we say that the ray bends, instead of going to I1 it goes to I and it meets at a point I. So therefore new image is formed at a distance pi is equal to v. म्हणजे आम्हाला इथे नवीन ऑब्जेक्ट डिस्टन्स v1 v, म्हणजे याचा अर्थ आता तुमच्या लक्षात आलं की ज्या वेळेस इथं जर बघितलं हा जो I1 जो आहे इट इज ॲक्टिंग ॲज द व्हर्च्युअल ऑब्जेक्ट, आणि ह्या व्हर्च्युअल ऑब्जेक्टची इमेज कुठं शिफ्ट झाली आय पॉईंटला. अँड देअरफॉर वी से दॅट आता खरोखर ह्या दोन्ही लेन्समुळे इमेजची पोझिशन कुठं तयार झाली आय पॉईंटवर, आणि ही जी आय आहे दिस इज द इमेज पॉईंट ऑफ द रियल ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड ॲज ओ. तर ह्या पद्धतीने आपलं एक्सप्लेनेशन हे दोन्ही सरफेसच्या बाबतीत झालं. आता आपण सेकंड इक्वेशन घेतोय. मग अशी आपण बघितलं की N1 आता डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, डेन्सर मीडियम झाला N1 आणि रेअरर मीडियम झाला N2 ज्यावेळेस सेकंड सरफेस आलं, आणि त्यावेळेस रेडियस ऑफ कर्वेचर काय झाला R2. ऑब्जेक्ट डिस्टन्स कोणता आहे व्हर्च्युअल ऑब्जेक्ट कोणता आहे तो I1, आणि हा जो I1 आहे तो किती अंतरावर आहे त्याला आम्ही म्हटलं आहे V1. सो पुटिंग दिस व्हॅल्यू अगेन इन द इक्वेशन नंबर 1. मग काय येईल आपल्याला माहिती आहे बरोबर, लेफ्ट हँड साईड इक्वेशन काय N2 मायनस N1 अपॉन R. मग N2 किती होणार 1 कारण एअर मीडियम आहे, N1 काय आहे डेन्सर मीडियम म्हणजे तो काय झाला N. सो 1 मायनस N अपॉन R2. आणि ॲज युजल आता इकडं राईट साईडला काय N2 अपॉन V मायनस N1 अपॉन U. N2 किती आहे 1 अपॉन V, इमेज Vला फॉर्म झाली, आणि मायनस आता आपलं N1 काय आहे N, सो N अपॉन V1. सो वी गॉट इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला हे दोन इक्वेशन फक्त ॲड करायचे, इक्वेशन 2 आणि 3 काय करायचं ॲड. सो ॲडिंग इक्वेशन 2 and 3 वी गेट N मायनस 1 ब्रॅकेटमध्ये गुणिले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2 इज इक्वल टू 1 अपॉन V मायनस 1 अपॉन
u. हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. सो वी गॉट इक्वेशन नंबर 4. आता ज्या वेळेस आमचा ऑब्जेक्ट जर इन्फायनाईट डिस्टन्सवर जर असेल, म्हणजे यू इज इक्वल टू इन्फिनिटी घेतली, तर इमेज इज फॉर्म्ड ॲट फोकल पॉईंट और फोकल लेंथ एफ, म्हणजे व्ही इज इक्वल टू एफ. मग ह्या इक्वेशनमध्ये टाका राईट हँड साईडमध्ये व्ही इज इक्वल टू एफ टाका आणि यू इज इक्वल टू इन्फिनिटी. 1/∞ म्हणजे 0. सो वी गेट a new equation in the form of equation number 5. 1/f is equal to n minus 1 into another bracket 1/r1 minus 1/r2. आता बघा सिम्पलशी गोष्ट आहे. फोकल लेंथ आपण लेन्स तयार केली, तिचा फोकल लेंथ किंवा पॉवर काय असतो तर ते इथं काढलं जाते. 1/f इज इक्वल टू एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहिती आहे ग्लासचा, आणि रेडियस ऑफ कर्वेचर आपल्याला माहिती असतं किंवा आपण लॅबमध्ये काढू शकतो. आणि दिस इक्वेशन गिव्स द power of that lens, and hence this equation was known as Lensmaker equation. So very simple it is. So we'll stop here.